नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर मंडळी, आजपासून अधिक मासाला सुरुवात झालेली आहे. अधिक मास सुरू झाला आहे. या महिन्यात लग्न करत नाहीत, पण लग्न जुळवता येतं. माहीत आहे का तुम्हाला? तर बघा, आज मी तुम्हाला सांगणार आहे तुळशी मातेचा असा एक चमत्कारी उपाय, जो अधिक मासात केला तर तुमच्या मुलांचं लग्न हे 30 दिवसामध्येच ठरेल. म्हणजे बघा, अधिक मास संपल्यानंतर मुलांचं लग्न हे नक्कीच जमणार आहे. तर मंडळी, तुम्हाला हा उपाय एकदम साधा सोपा वाटेल, परंतु बघा, माझ्या स्वतःच्या मावस बहिणीचं वय 34 होतं. मागच्या अधिक मासात तिने हा उपाय केला आणि आता तिचं 2 महिन्याचं बाळ पण आहे. विश्वास बसत नाही ना? चला बघूया काय आहे हा उपाय. थोडक्यात आपण माहिती जाणून घेणार आहोत. तर मंडळी, ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा. तर मंडळी, लग्नासंदर्भात भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेले आहेत. जवळजवळ 105 व्हिडिओ हे लग्नाचे आहेत, ज्यामध्ये बऱ्याच मुलांचं आणि मुलींचं लग्न देखील ठरलेलं आहे. तर ते देखील व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. कारण मी जे हे तुम्हाला उपाय सांगत आहे तर ते ज्योतिषाने सांगितलेले महा उपाय आहेत आणि यामध्ये बऱ्याच मुलांचं मुलींचं लग्न देखील ठरलेलं आहे. कारण मी माझ्या भावाच्या लग्नासाठी उपाय केला होता आणि तो देखील सक्सेस झालेला आहे. तर कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे तुळशी मातेचा असा एक चमत्कारी उपाय, जो अधिक मासात केला तर 30 दिवसात घरात सनई चौघडे वाजतील. तर मंडळी, आजकाल कितीतरी घरात अशी मुलं मुली आहेत, म्हणजे 30-35 वर्षाची झाली तरी लग्न जमत नाही. चांगली नोकरी आहे, पगार आहे, घरदार छान आहे, पण स्थळं येतात आणि शेवटच्या क्षणी लग्न मोडत असतं. पत्रिका बघितली तर गुरुजी सांगतात मंगळ आहे, शनी आहे, पितृदोष आहे. आई वडिलांना खूप टेन्शन येत असतं आणि तसंच मुलांना देखील खूप वाईट वाटत असतं. कारण नातेवाईक असतात तर ते नेहमी विचारत असतात की मुलाचं लग्न ठरलं की नाही, जमलं की नाही. असे लोक भरपूर प्रश्न मुलांना, आई वडिलांना विचारत असतात. पण काळजी करू नका, कारण अधिक मास आला आहे. हा महिना स्वतः भगवान विष्णूंचा आहे आणि विष्णूंची पत्नी कोण? तर तुळशी माता. या महिन्यात तुळशीला प्रसन्न केलं की विष्णू प्रसन्न होतात आणि विष्णू प्रसन्न झाले की लग्नाचा योग आपोआप कुंडलीमध्ये जुळून येत असतो. तर मंडळी, हा उपाय एकदम साधा आणि सोपा आहे. फक्त आपल्याला 4 गुरुवारी, म्हणजे अधिक मासामध्ये 4 गुरुवार येतात, तर आपल्याला पहिल्या गुरुवारपासून ही सेवा सुरू करायची आहे. एकदम साधी सोपी आहे. तर पहिला गुरुवार हा 28 तारखेला आलेला आहे, म्हणजेच गुरुवारी आलेला आहे. तर त्या दिवसापासूनच आपल्याला ही सेवा, हा उपाय आपल्याला करायचा आहे. कारण अधिक मासाच्या पहिल्या दिवशी सकाळी आपल्याला अंघोळ करून तुळशीजवळ हात जोडून बोला, हे तुळशी माते, विष्णुप्रिया, माझ्या विवाहातील सर्व अडथळे दूर करण्यासाठी मी 4 गुरुवार तुझी ही सेवा मनोभावे करणार आहे. समजा मुलं जर करत असेल तर मुलांनी अशा प्रकारे बोलायचं आहे. किंवा जर मुलाचे आई वडील करत असेल, म्हणजे आपण पाहत असतो की मुलांना इतका वेळ नसतो, कारण मुलं खूप बिझी असतात, ते जॉबला असतात किंवा काही त्यांचा व्यवसाय असतो. त्यामुळे मुलाच्या आईने हा उपाय अवश्य करायचा आहे. तर बघा, मुलाची आई असेल, बहीण असेल, वहिनी असेल, तर त्यांनी गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे. म्हणजे 6 ते 8च्या दरम्यान तुम्हाला एक तांब्यावरून पाणी घ्यायचं आहे. म्हणजे तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला हळद कुंकू टाकायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं, हे पाणी तुम्हाला तुळशी मातेला अर्पण करता वेळेस तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला तुळशी मातेसमोर 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. प्रदक्षिणा मारता वेळेस देखील तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र तुम्हाला म्हणायचा. किंवा तुम्ही ओम वृंदाय नमः, ओम वृंदाय नमः हा देखील तुम्ही मंत्र बोलू शकता. तुम्हाला जर सोपा वाटेल तो मंत्र तुम्ही बोलायचा आहे. जर तुळशी वृंदाच्या भोवती तुम्हाला जर आपल्याला प्रदक्षिणा मारताना जर जागा नसेल, तर मग तुम्ही स्वतःभोवती 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि हा मंत्र बोलायचा आहे, ओम वृंदाय नमः असं बोलायचं आहे. आणि मग तुम्हाला बोलायचं आहे, म्हणजे हा उपाय मुली करत असेल, मुलं करत असतील, तर त्यांनी अशा प्रकारेच बोलायचं आहे. म्हणजे प्रार्थना करायची आहे की ए माते, जशी तू नारायणाला मिळालीस तशी मला चांगला जोडीदार किंवा मला चांगली पत्नी मिळू दे, असं मुलांनी बोलायचं आहे. किंवा जर आई वडील करत असेल तर आईने देखील आपल्या मुलांसाठी बोलायचं आहे की हे माते, जशी तू नारायणला मिळालीस तशीच माझ्या मुलांना देखील, माझ्या
मुलांना देखील त्यांच्या मनासारखा जोडीदार मिळू दे असं आईने बोलायचं आहे। ही झाली सकाळची सेवा, म्हणजे सकाळी तुम्हाला रोजच्या रोज म्हणजे प्रत्येक गुरुवारी तुम्हाला अशा प्रकारे ही सेवा हा उपाय करायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला गुरुवारी संध्याकाळी काय करायचं म्हणजे संध्याकाळची सेवा आपल्याला काय करायची आहे, तर संध्याकाळी 6 नंतर तुम्हाला तुळशीजवळ तुपाचा दिवा लावायचा आहे। त्या दिव्यामध्ये तुम्ही दिवा कोणताही घेऊ शकता, मातीचा घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जो असेल पितलेचा वगैरे तर किंवा स्टीलचा असेल तरी देखील चालेल, तो दिवा तुम्हाला घ्यायचा आहे। त्या दिव्यामध्ये तुम्हाला 2 अखंड लवंगा टाकायच्या आहेत। लवंगा तुम्हाला फुलवाल्याच घ्यायच्या आहेत, तुटलेल्या फुटलेल्या लवंगा घ्यायच्या नाही, तर फुलवाल्या अखंड लवंगा तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचा आहे। आणि मग तो दिवा तुम्हाला तुळशी मातेसमोर प्रज्वलित करायचा आहे आणि बोलायचा आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। हा मंत्र तुम्हाला 108 वेळा बोलायचा आहे। जर तुम्हाला 108 वेळा बोलणे शक्य नसेल तर मग तुम्ही 21 वेळा म्हटलं तरी देखील चालेल किंवा 11 वेळा म्हटलं तरी देखील चालेल, परंतु पूर्ण श्रद्धेने विश्वासानेच तुम्हाला असं बोलायचं आहे। आणि मग दर गुरुवारी तुम्हाला तुळशी मातेला एक लाल चुनरी असते तर ती अर्पण करायची आहे। आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला तुळशी मातेला 16 शृंगाराच्या वस्तू ह्या अर्पण करायच्या आहेत, जसं की हळद, कुंकू, हिरव्या बांगड्या, गजरा, टिकली, तसेच तुम्ही काजळ, अशा ज्या काही वस्तू आहेत 16 शृंगारच्या वस्तू त्या तुम्हाला तुळशी मातेला अर्पण करायच्या आहेत। कारण हे जर तुम्ही असं केलं तर तुम्हाला 16 सोमवारचे व्रताचं फळ मिळतं आणि लग्न लवकर जमतं। लग्नामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी समस्या ह्या येत नाहीत आणि मुलांचं लग्न अधिक मास संपल्यानंतर लगेच जमेल। खूप असा प्रभावी परंतु खूप विश्वासाने आणि श्रद्धेने तुम्हाला हा उपाय करायचा आहे। आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला रोज खडी साखरेचा नैवेद्य हा तुळशी मातेला दाखवायचा आहे। तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही गुरुवारी खीर किंवा पांढरे पेढे याचा देखील नैवेद्य दाखवू शकता, परंतु बघा एवढं लक्षात ठेवा की तुळशीला नैवेद्य दाखवल्याशिवाय स्वतः तुम्ही काहीही खायचं नाही। आणि मग हे झाल्यानंतर जर आई हा मुलांसाठी उपाय करत असेल तर आईने तुळशी मातेसमोर हात जोडायचे आहेत आणि बोलायचं आहे की माझ्या मुलांच्या कुंडलीमध्ये जो काही नजरदोष आहे, पितृदोष आहे, कालसर्पदोष आहे किंवा राहू केतू शनीची काही साडेसाती असेल तर ती दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर होऊ दे असं तुम्हाला पूर्ण विश्वासाने श्रद्धेने तुळशी मातेसमोर बोलायचं आहे। किंवा हा जर उपाय मुलं स्वतः करत असतील किंवा मुली स्वतः करत असेल तर त्यांनी देखील अशा प्रकारेच बोलायचं आहे की हे तुळशी माता माझ्या लग्नात जे काही विघ्न येत आहेत, लग्नात काही ना काही अडचणी संकटे हे नेहमी येत आहेत तर ते दूर होऊन माझं लग्न हे लवकरात लवकर व्हावे असं तुम्हाला बोलायचं आहे। तर बघा एकदम साधा सोपा हा उपाय आहे तर तो तुम्हाला प्रत्येक गुरुवारी म्हणजे अधिक मासाच्या प्रत्येक गुरुवारी तुम्हाला हा उपाय नित्यनेमाने अशा प्रकारेच करायचा आहे। सकाळी तुम्हाला काय करायचं आहे ते देखील मी अगोदर म्हटल्याप्रमाणे तसं करायचं आहे। त्याच्यानंतर संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे ते देखील तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ नीट पहा आणि लक्षात घ्या। तसंच बघा आपल्याला काही नियम आहेत ते देखील लक्षात ठेवायचे आहेत। तर रविवारी तुळशीला तुम्ही पाणी घालायचं नाही आणि तुळशीची पानं देखील तोडायची नाहीत, तुळशीला स्पर्श करायचं नाही, तसेच सूर्यास्तानंतर तुळशीला स्पर्श करायचं नाही, तुळशीसमोर कधीच खोटं बोलायचं नाही, भांडायचं नाही। तर बघा हा उपाय आहे तर हा उपाय तुम्ही 4 गुरुवारी नित्यनियमाने करायचा आहे, याच्यामध्ये खंड पाडायचं नाही। जर समजा तुम्हाला काही मंथली प्रॉब्लेम आला असेल तर तो गुरुवार तुम्ही सोडून द्यायचा आहे आणि पुढच्या गुरुवारी तुम्हाला नित्यनियमाने अशाच प्रकारे ही सेवा करायची आहे। तर बघा 4थ्या गुरुवारी तुम्हाला काय करायचं आहे की तुम्ही एखादी सुवासिनी महिला किंवा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही 5, 10, 11 अशा महिलांना तुम्हाला बोलवायचं आहे आणि त्यांना हळदी कुंकू करायचं आहे। त्यांना एखादी भेट वस्तू देखील तुम्ही त्यांना हळद कुंकू केल्यानंतर तुम्ही त्यांना एखादा ब्लाऊज पीस देऊ शकता। तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही त्यांना साडी देखील घेऊ शकता, म्हणजे कोणतीही एखादी वस्तू आहे तर ती तुम्हाला द्यायची आहे। कारण बघा अधिक महिना आहे आणि अधिक महिन्यामध्ये आपण जे सेवा जे उपाय करत असतो त्याचे 100 पट फळ आपल्याला प्राप्त होत असतं आणि आपण या महिन्यामध्ये जेवढं दान करू त्याचा 1000 पट लाभ आपल्याला होत असतो। तर मंडळी हा उपाय केल्यानंतर बघा अधिक मास संपल्यानंतर लगेच मुलांच्यासाठी स्थळ यायला सुरुवात होईल। तुम्हाला याचा फरक नक्कीच जाणवेल। एक तर नवीन स्थळ चालून येतील, नाहीतर मोडलेले बोलणे वगैरे असेल ते देखील पुन्हा जोडतील। अधिक मासात हा उपाय केला तर परिणाम 100 पट वेगाने मिळतो, कारण या महिन्यात विष्णू आणि महादेव दोघांचीही कृपा खूप जास्त प्रमाणात असते। तसेच गुरु पुष्य अमृत योग देखील तयार झालेला आहे।
कारण हा अधिक मास आहे. या 30 दिवसात महिलांनी केलेली पूजा, व्रत, दान हे 100 पट फळ देते. लग्न, संतती, नवऱ्याचं आयुष्य, घरात सुख शांती यासाठी हा महिना एकदम खास आहे. म्हणून मैत्रिणींनो, तुम्ही हा उपाय आहे तर हा उपाय एकदम व्यवस्थित आणि नीट करा. पूर्ण विश्वासाने, श्रद्धेने करा. बघा, अधिक मास झाल्यानंतर तुमच्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर ठरेल. मुलांच्यासाठी स्थळ यायला सुरुवात होईल. तर मंडळी, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर इतर तुमचे मित्र असतील, मैत्रिणी असतील ज्यांचं लग्न ठरले नसेल तर अशा मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ आहे तर तो नक्कीच शेअर करा, ज्यामुळे त्यांचंही लग्न लवकरात लवकर ठरेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.